काय सांगता, रक्षणकर्तेच भक्षक झाले. राहता बस स्थानकात एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने एसटी चालक आणि कंडक्टरला लाथाबुक्क्यांनी तुडवलं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज वर्दीच्या आड लपलेला हा चेहरा उघड झालाच पाहिजे. मित्रांनो, ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहता बस स्थानकात घडली आहे. 1 मार्च रोजी संध्याकाळी 5:30च्या सुमारास एसटी बस क्रमांक MS 24 AU 7970 बस स्थानकात आली. यावेळी येवला पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात आणि त्यांच्या साथीदारांनी बस चालक विकास मुंडे आणि कंडक्टर बालाजी बोरगावकर यांना विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केली. इतकंच नाही तर मारहाणीत चालकाच्या गणवेशाचा खिसाही फाडला आणि त्यांना अॅट्रॉसिटीची खोटी धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आता राहता पोलीस ठाण्यात या मुजोर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे. जनतेचे रक्षकच जर अशी वर्तवणूक करणार असतील तर सामान्य माणसाने दाद कोणाकडे मागायची. महाराष्ट्रातील अशा घटना थांबायला हव्यात. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रासमोर येईल आणि संबंधित दोषींवर कडक कारवाई होईल. धन्यवाद.